तर चला मुलांनो, मी निकिता माझ्या श्री समर्थ मॅथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण शिकत आहोत नवोदयमधील पहिला धडा संख्या व संख्या पद्धती आणि संख्या व संख्या पद्धती मधील नमुना प्रश्न आपण बघितलेले आहेत. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे नमुना प्रश्नांचा, कारण सगळ्या व्हिडिओमध्ये यूट्यूबवर जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला स्वाध्याय सगळे मिळतात, पण नमुना प्रश्न हे मिळत नाहीत आणि मुलांना तिथं अडचणी येतात. मग हे सोडवायचे कसे? तसे पुस्तकात त्याची उत्तरं दिलेली असतात, पण तरीसुद्धा ती कशी आली हे समजण्यासाठी मी नमुना प्रश्नसुद्धा इथं त्याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आपल्याला शिकायचं आहे संख्या व संख्या पद्धतीमधला स्वाध्याय 1.1. संख्या व संख्या पद्धती हा मॅथमधला पहिला धडा आहे आणि त्याच्यामधला स्वाध्याय 1.1 आपण इथे शिकणार आहोत. तर 1.1 मध्ये जवळपास 7 ते 8 क्वेश्चन आहेत. ते कसे सोडवायचे ते आपण बघू. तर बघा, प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त समजून घ्या तुम्ही. तर प्रश्न पहिला असा आहे, 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? तर वाचताना आपण कसं वाचणार? तर 7,53,357. जर आपण पर्याय बघितले तर 753, 357, 753,357, 753,357 आणि चौथा पर्याय आहे 753,357. तर असं जर बघितलं तर आपण ज्या पद्धतीनं वाचतोय 7,53,357 असा कुठलाही पर्याय इथं दिसत नाही, पण याच्यातला एक तर पर्याय योग्य असणारच आहे किंवा बरोबर असणार आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. तर मग आपण इथं कसं वाचू शकतो बरं? 700 पहिला पर्याय जर आपण बघितला तर 753, 357, 357 इथं योग्य आहे, पण 753 काय? हजार, लाख काहीतरी इथं कळायला पाहिजे. ह्या पहिल्या पर्यायातून हे समजत नाही, त्याच्यामुळे हा पहिला पर्याय चुकीचा असू शकतो किंवा आहे तो. तर दुसरा पर्याय आपण बघू, 753,000. हां, इथं आपल्याला समजते की हे 753,000 आहेत, पण 357 असं आपण इथं वाचू शकत नाही. इथं 357 असं वाचावं लागेल, त्याच्यामुळे बी पर्याय क्रमांक सुद्धा इथं चुकीचा आहे. आता तिसरा पर्याय क्रमांक बघू आपण, सी पर्याय क्रमांक 753,000. 753,000 आपण इथं असं वाचू शकतो आणि 357 हेही इथं योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी इथं योग्य राहील. तरी डी पर्याय क्रमांक आपण एकदा बघू, 753,000. 753,000 असं तर आपण वाचतच नाही, एक तर 753,000 किंवा 7,53,000 या पद्धतीने वाचावं लागेल. 357 हे पण चुकीचं आहे, इथं 357 अशी वाचण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे इथं योग्य पर्याय हा आपल्याला 753,357 हाच राहील. तर बघा मुलांनो, दुसरा प्रश्न आपण इथं बघू, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक एक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या तुम्हाला इथं लिहायची आहे. तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या लिहिताना मी तुम्हाला सांगितलं होतं मुलांनो की काय करायचं आहे, की अंक अगोदर बघा किती दिलेले आहेत आपल्याला, 1, 4, 6, 8 आणि 9 अंक 5च दिलेले आहेत आणि या 5 अंकापासूनच आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची. फक्त इथं सांगितले 8 का आहे की सर्वात मोठी 5 अंकी. सर्वात मोठी 5 अंकी संख्या लिहिताना आपल्याला कुठला क्रम पाहिजे? तर उतरता क्रम. उतरत्या क्रमाने ह्या संख्या आपण मांडू शकतो. उतरता क्रम म्हणजे काय? तर मोठ्यापासून छोट्याकडे. तर मग सगळ्यात मोठा नंबर इथं कुठला आहे? तर 9, नंतर 8, 6, 4 आणि 1. तर बघा मुलांनो, ही संख्या तुम्हाला इथं मिळाली. तर 98,641. 98,641. तर पर्याय कुठं मिळतो बघा तुम्हाला? 98,641 हा पर्याय तुम्हाला बी पर्याय क्रमांक या ठिकाणी मिळतोय, 98,641. तर चला मुलांनो, आपण तिसरा प्रश्न बघू, स्वाध्याय 1.1 मधला. स्वाध्याय 1.1 मधला तिसरा प्रश्न आपण इथं बघूया, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, कमाल म्हणजे काय मुलांनो? आपण शिकलोत, कमाल म्हणजे काय? मोठी संख्या किंवा मोठ्यात मोठी संख्या. आणि किमान म्हणजे काय? किमान म्हणजे काय? तर लहान संख्या किंवा लहानात लहान संख्या आपण असं म्हणू शकतो. 6 अंकी किमान पाहिजे आणि 4 अंकी कमाल पाहिजे. तर मग आपण इथं किमान संख्या
किमान म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या जर आपल्याला घ्यायची झाली तर आपण 1 अगोदर लिहू शकतो आणि 1च्या समोर तुम्ही 5 शून्य असे लिहा, म्हणजे 1 2 3 4 5 6 अंकी. 6 अंकी म्हणजेच किती झाली तर 1,06,000 अंकी किमान संख्या आपल्याला इथं मिळते. आणि नंतर विचारले की कमाल 4 अंकी संख्या. कमाल म्हणजे काय, मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हणजे 9 हा अंक आपण इथं किती वेळेस लिहिणार, 4 वेळेस. तर 9,999 ही कमाल संख्या तुम्हाला 4 अंकी इथं मिळते. तर यामधील फरक विचारलाय, तर फरक म्हणजेच काय मुलांनो, तर वजाबाकी आपल्याला इथं करायची आहे. तर वजाबाकी करताना बघा शून्यातून 9 तर जात नाहीत, म्हणून आपल्याला काय करायचं, शेजाऱ्याकडून. आता प्रत्येक शेजाऱ्याकडे बघा काहीच मिळत नाही इथं, तर मग सगळ्यात शेवटी आपल्याला इथं जायचं, 1 मिळतो. इथं जर 1 घेतला तर इथं 9. परत अशा पद्धतीनं तुमचं गणित चुकायला नाही पाहिजे. जे मुलं नवीन आहेत खास करून हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, कारण खूप मुलांना बेसिकसुद्धा येत नाही, त्यांचं बेसिकसुद्धा कच्चं असतं. शेजाऱ्याकडून कॅरी कसा घ्यायचा किंवा आपल्या बाजूला जो अंक आहे त्याच्याकडून कसा एक उसना घ्यायचा, किंवा त्याच्या बाजूला जर काहीच नसेल किंवा शून्य असेल तर त्याच्या पलीकडून कसं घ्यायचं हे सुद्धा बऱ्याच मुलांना इथं समजत नाही. त्याच्यामुळं मी हे खूप डिटेलमध्ये आणि बेसिक समजून सांगत आहे. 10मधून आता बघा इथं किती झाले, 10. 10तून 9 गेले 1. आता ह्या 9मधून हे 9 जातात तर 0. इथंही तीच कंडिशन आहे आणि इथेही तीच कंडिशन. आता इथं शेवटी उरतात किती, 9. तर 9,000 संख्या बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार म्हणजे 90,001 ही संख्या तुम्हाला इथं मिळते. तर पर्याय क्रमांक किती आहे, तर सी हा पर्याय क्रमांक इथं तुम्हाला मिळतो. बघा मुलांनो, प्रश्न चौथा आपण इथं बघूया. प्रश्न चौथा काय आहे, तर दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. आता इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहे. तर पहिला पर्याय बघा 1092, दुसरा आहे 1290, तिसरा आहे 2091 आणि चौथा आहे 2190. तर ह्या पर्यायामध्ये तुम्हाला सांगितलंय की ती संख्या शोधा कुठली, तर विविध अंकांचा वापर करून बनणारी. जर तुम्ही हे पर्याय बघितले लक्षपूर्वक तर प्रत्येक अंक वेगळा वेगळाच आहे, कुठलाही अंक पुन्हा आलेला नाही किंवा पुनरावृत्त झालेला नाहीये. त्याच्यामुळे ह्या कंडिशनवरून हे चारही पर्यायापैकी उत्तर शोधणं अवघड आहे. तर पुढं काय सांगितले बघू, अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. तर किमान म्हणजे काय, आत्ताच बघितलं आपण, किमान म्हणजे लहान संख्या. किमान म्हणजे कशी, तर लहान संख्या किंवा लहानात लहान. जर आपण लहानात लहान संख्या बघितली तर 1092, 1290 हिच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे आणि 2091 ही हिच्याही पेक्षा मोठी आहे आणि 2190 ही पण संख्या सगळ्यात मोठी दिसते. तर मग सगळ्यात छोटी संख्या असलेली कोणती आहे, ते 1092. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा किती येईल, तर पर्याय क्रमांक 1. बघा मुलांनो, पाचवा प्रश्न आपण इथं बघूया. पाचवा प्रश्न कसा आहे, 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. बघा मी नमुना प्रश्नामध्ये तुम्हाला, नमुना प्रश्नाचा आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं की ह्या संख्या लिहायच्या कशा. तर 16 दिलेला आहे, 16 लाख. तर 16 इथे लिहून घ्या. लाख म्हणजे किती शून्य समोर तुम्ही लिहिणार मुलांनो, तर तुम्हाला 5 शून्य इथे लिहायचे. तर 16 लाख झालं बघा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष म्हणजे 16 लाख. आता 800 विचारले. 800 म्हणजे किती, शे म्हणजे 100 बरोबर आहे. तर 800च्या समोर 2 शून्य म्हणजे 800 झालं आणि 13 तुम्ही इथे लिहू शकता. तर ह्यांची करायची तुम्हाला ॲडिशन म्हणजेच बेरीज. इथं 3 1 8 0 0 आणि 16. तर अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही हा प्रश्न सोडू शकता किंवा कुठलाही मार्क तुमचा इथं जाणार नाही. कारण अशा संख्या लिहिताना मुलांचा खूप गोंधळ उडतो की कुठं किती शून्य द्यायचे आहेत आणि कुठं नाही हे लक्षात येत नाही त्यांच्या. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवत जा की लाखाच्या समोर किती शून्य असतील, हजारांच्या समोर किती शून्य असतील, 100 800 200 300 अशा संख्यांच्या समोर किती शून्य असतील हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमची अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते चुकणार नाहीत. तर आपण पर्याय बघू मुलांना, कुठं आहे आपला योग्य पर्याय. पहिला तर नाही आहे, दुसरा पण येत नाही, तिसरा नाही आहे आणि जर पर्याय क्रमांक 4 बघितला तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. तर बघा मुलांनो, 6 नंबरचा प्रश्न आपण इथं बघूया. 6 नंबरचा प्रश्न काय आहे, कमाल ते किमान अशा क्रमांकामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. कमाल ते किमान अशा क्रमांकामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. आता कमाल ते किमान म्हणजे काय मुलांनो, लक्षपूर्वक बघा. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. तर कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे काय, तर छोटी. कमाल म्हणजे मोठ्यापासून, कमाल म्हणजे कशी, तर मोठी संख्या आणि किमान म्हणजे कशी, तर छोटी संख्या किंवा लहान संख्या.
मग आपल्याला अशी संख्या शोधायची की मोठ्याकडून कमाल ते किमान, म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे जाणारी. तर आपण पहिला जर पर्याय बघितला तर पहिल्या पर्यायामध्ये बघा 81,427 ही संख्या मिळते. त्याच्यानंतर 16,378 आणि त्याच्यानंतर आहे 82,341. तर 81,000 ही संख्या मोठी आहे. 81,000पेक्षा 16,000 ही संख्या छोटी आहे. पण या 16,378पेक्षा 82,341 ही संख्या मोठी येते. मग हा क्रम योग्य नाही, त्याच्यामुळे हा पहिला पर्याय क्रमांक येणार नाही. दुसरा पर्याय क्रमांक बघू, 16,378 आणि लगेच दिलेला आहे 63,178. तर 16,378पेक्षा 63,178 ही संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे हा क्रम सुद्धा योग्य नाही इथं. आपण तिसरा पर्याय क्रमांक बघू मुलांनो, तर 81,427, 82,341. आता इथं सुद्धा काय झालं मुलांनो बघा, तर 81,000 हे 82,000पेक्षा लहान आहेत आणि आपल्याला कमाल ते किमान सांगितले, म्हणजे अगोदर सगळ्यात पहिले मोठी संख्या पाहिजे आणि नंतर छोट्या संख्या. तर इथं छोटी संख्या आधी आलेली आहे आणि मोठी संख्या नंतर आलेली आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय तुमचा योग्य नाही. तर पर्याय क्रमांक शेवटचा डी बघूया, तर 82,341 नंतर दिलेला आहे 81,427 आणि आहे 63,178 आणि नंतर शेवटची संख्या आहे 13,378. तर हा जर तुम्ही क्रम बघितला मुलांना तर हा पर्याय क्रमांक आपल्यासाठी बरोबर आहे किंवा योग्य आहे. तर 82,000, 81,000, 63 आणि 13 म्हणजे ह्या प्रकारे कमाल ते किमान ह्या क्रमामध्ये हा पर्याय क्रमांक बसतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हा तुमच्यासाठी योग्य पर्याय क्रमांक. तर चला मुलांनो, प्रश्न क्रमांक 7 आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघूया मुलांनो. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण अगोदरही बघितलेला आहे. तर इथं काय सांगितलंय तुम्हाला, तर 1, 0 संख्या किती दिलेल्या आहेत बघा, 1, 0, 3 आणि 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान कशी संख्या पाहिजे, लहान तर पाहिजे पण विषम पण पाहिजे. आपल्याकडे अंक किती आहेत बघा तुम्ही, 5 आहेत का, लहानात लहान विषम संख्या आहे. तर इथं 5 अंकी असं काही दिलेलं नाहीये, पण 5 अंक दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5 अंक आहेत. तर पर्याय तुम्ही त्याच्यावरून सुद्धा आउट करू शकता. कधी कधी पर्यायामध्ये बघा 4 अंकी 3 अंकी संख्या बनवलेली दिलेली असते, तर त्याच्यावरून सुद्धा पर्याय तुम्ही आउट करू शकता. तर आपल्याला लहानात लहान विषम संख्या शोधायची. लहानात लहान विषम संख्या शोधताना तुम्हाला काय करायचं मुलांनो, तर सर्वात लहान नंबर अगोदर घ्यायचा आहे. तर सर्वात लहान नंबर काय आहे, 1 आणि नंतर 0, 3, 4 आणि 5. ह्या प्रकारे ह्या विषम संख्या तयार होतील. आणि बघा मुलांनो, पर्यायामध्ये सुद्धा दिलेल्या सगळ्या विषम संख्याच आहेत, जे ह्या संख्यांपासूनच बनलेल्या आहेत. पर्यायावरून जरी तुम्ही शोधलं तरी तुम्हाला उत्तर मिळू शकतं. तर बघा पहिली संख्या काय दिली, 10,345. 10,345 इथं आहे 10,453, म्हणजे हिच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. आणि 10,543 बघा, ह्या 453पेक्षा 543, 10,000 तर सगळीकडेच आहे. तर आपण ह्या शेवटच्या 3 अंक बघूया. 453, 543 याच्यापेक्षा हा सी पर्याय क्रमांक मोठा दिसतो इथं. आणि नंतर 10,435, 435 ह्याच्यापेक्षा लहान आहे, ह्याच्यापेक्षा लहान आहे, पण या ए पर्याय क्रमांकापेक्षा तो मोठा आहे. म्हणजे हे तिन्ही पर्याय या ए पर्याय क्रमांकापेक्षा मोठे आहेत आणि आपल्याला लहान विषम संख्या सांगितलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक आपण ए घेणार. तर बघा आपलं उत्तर इथं आलेलं आहे 10,345, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. तर बघा मुलांनो, 1.1 मधला संख्या आणि संख्या पद्धती या धड्यातील 1.1 मधला शेवटचा प्रश्न 8वा आहे. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामधील लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. तर क्रमगत किमती लिहायच्या आहेत. तर बघा ओळ म्हणजे काय रे, तर ही आडवी जी दिसते तुम्हाला ह्या अशा पद्धतीची ही ओळच आहे. आणि नंतर काय विचारले तुम्हाला, ओळीच्या नंतर स्तंभ. स्तंभ म्हणजे काय, ह्या उभ्या, म्हणजे ह्या ज्या 2 दिसतात अशा उभ्या स्तंभ असतात. आणि कर्ण म्हणजे काय, तर तिरप्या गोष्टी. तर इथून इथं अशी तिरपी लाईन, इथून अशी तिरपी लाईन, म्हणजे ते काय झाला, तुमचा कर्ण झाला. कर्ण काढतो का नाही आपण, असा बघा मुलांना, हा झाला कर्ण. हा काय आहे, कर्ण. ही तिरपी रेषा जी दिसते तुम्हाला, तर ही आहे कर्ण. आणि हा स्तंभ आणि ह्या ओळी.
ते हे बेसिकसुद्धा तुम्हाला इथं जमलं पाहिजे. तर बघा त्यांनी काय सांगितले, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. तर आपण बघू, ओळीमध्ये जर बघायला गेलं तर 8 आणि 1 9. 8 आणि 1 किती होतात मुलांनो? 9 होतात. आपण इथं करूया 8 अधिक 1 बरोबर 9. मग आता इथं 9 दिसायलेत हे बरोबर आहे. पण आता एक्सच्या ठिकाणी आपण मनाने कोणती किंमत घेणार? त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात स्तंभ, ओळी आणि कर्ण तपासून बघावे लागतील की ह्यांची बेरीज किती येणार आहे. आणि इथं हे बघितलं आपण 8 अधिक 3 अधिक 4 तर किती येईल इथं? 8 अधिक 3 अधिक 4 तर किती होतात मुलांना? 8 आणि 3 9 10 11 11 12 13 14 15 म्हणजे ह्यांची बेरीज 15 येईल. आणि ही जी आडवी ओळ आहे ह्याचं पण आपण करून बघूया. 4 अधिक 9 अधिक 2 9 आणि 2 किती झाले? 11 11 आणि 4 किती झाले मुलांनो? 15. म्हणजे याचा अर्थ की आडव्या ज्या ओळी आणि स्तंभ आणि कर्ण आहेत या प्रत्येक ठिकाणी अंकांची जर बेरीज आपण केली तर बेरीज ही 15 येईल. तर मग आता 8 आणि 1 हे जर बघितलं आपण, 8 आणि 1 9 होतात. तर 9 मध्ये आणखीन मला एक्सच्या ठिकाणी किती मिळवावे लागतील बरं 15 येण्यासाठी? तर सांगा मुलांनो, 6. 6 ही संख्या जर मिळवली तर इथं 15 हे उत्तर येईल. म्हणजे काय म्हणू शकतो? एक्स बरोबर इथं किती आलं? एक्स बरोबर किती आलं इथं? तर 9 आलं मुलांनो. 9 ही संख्या आली एक्स बरोबर. नंतर आता ही संख्या घेऊया. 3 अधिक वाय अधिक झेड. तुम्ही जर बघितलं इथं 3 अधिक वाय अधिक झेड तर ह्या दोन्ही संख्या आपल्याला माहिती नाहीत. तर मग आपण ह्या दोन संख्या मिळवण्यासाठी काय करू शकतो? तर ह्या उभ्या स्तंभाची मदत घेऊ शकतो. तर 1 अधिक वायची जागा मी इथे रिकामी सोडते आणि 9. तर बघा 9 आणि 1 10 झाले. मग इथं किती वायच्या ठिकाणी घ्यावं लागतील बरं? 5 घ्यावं लागतील. तेव्हा मला इथं 15 ही संख्या मिळते. ह्या वायच्या ठिकाणी जर समजा मला इथं 15 मिळाले, 3 अधिक 5 मिळाले वायच्या ठिकाणी, वायची किंमत किती झाली? 5. 5 मिळाले तर 3 आणि 5 किती होतात? 6 7 8 8. आणि मग या झडच्या ठिकाणी कुठली किंमत मला मिळायला पाहिजे? 5 आणि 3 8 होतात. तर 15 होण्यासाठी मला आणखीन कुठल्या अंकाची गरज आहे? तर 7ची. तर झडची किंमत किती आली तुमची? 7 आलेली आहे. तर मग आपण बघू शकतो एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली? 9. एक्सची किंमत मिळाली 9. वायची परत लिहू आपण इथं. एक्सची किंमत 9 आहे. वायची किंमत जर बघायला गेलं तर 5 आणि झेडची किंमत बघायला गेलं तर 7 आपल्याला मिळते. तर बघा ही क्रमशः आहे एक्स वाय झेड असं विचारले तर एक्स वाय झेड. सॉरी, चुकून इथं आपल्याला 9 नाही 8 आणि 1 9 होता आणि इथं 6 ही एक्सची किंमत मिळालेली आहे. चुकून इथं झालेलं आहे माझ्याच्याने तसं. तर एक्सची किंमत किती आहे? तर 6 इथं मिळते. 6 5 आणि 7. बघा हा पर्याय तुम्हाला कुठं मिळतो? तर 6 5 आणि 7 पर्याय क्रमांक ए. तर चला मुलांनो, आपण हे 8 प्रश्न 1.1 मधले 8 प्रश्न सोडवले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला तुम्ही विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि कशा प्रकारची व्हिडिओ आणि मॅथमध्ये तुम्हाला कुठं काय अडचणी आहेत ह्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण तुम्ही मला सांगा, कळवा. म्हणजे ज्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि मला कुठं नेमकं आणखीन काय याच्यामध्ये चांगलं मी तुम्हाला देऊ शकते हे सुद्धा मला समजेल. त्याच्यामुळं कमेंट करायला विसरू नका मुलांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला फ्रीमध्ये नवोदयचे क्लासेस जर करायचे असतील तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुम्हाला तिथं जॉईनसाठी एक ऑप्शन दिलेला आहे माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही गेलात तर. आणि फ्रीमध्ये तुम्हाला क्लासेस इथं नवोदयचे स्पेशल मॅथचे मिळतील.